बाहेर भरपूर पाऊस पडतोय, सगळीकडे गारेगार वातावरण झालंय आणि त्यात काहीतरी वेगळं चटपटीत खायला मिळालं तर जे आधी कधीच खाल्लं नाही. इतकी मस्त भन्नाट रेसिपी तर नक्की बनवून बघायला हवी. आणि मी जेव्हा ही ट्राय केली तेव्हा मला खूप आवडली, म्हणून आजची ही मस्त अशी रेसिपी. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण टोमॅटोपासून मस्त आणि छान चटपटीत रेसिपी बघतोय. जी रेसिपी आधी कोणी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल. तर 3 ते 4 मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतले. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि अशा गोलाकार वैदने कट करून घेतले. टोमॅटो चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, टोमॅटो कट करताना थोडे जाडसर असे कट करायचे. त्यामुळे ना ह्या रेसिपीला चव जी ती खूप छान येते. आणि टोमॅटो लाल पिकलेले असावे, त्यामुळे खाताना अगदी मस्त भन्नाट लागते. तर सगळे टोमॅटो बघा मी असं चिरून घेतले, एका साईडला ठेवायचे. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी 1.5 वाटी इतकं बेसन घेतलं. त्यामध्ये आपण अर्धा चमचा इतका ओवा घ्यायचा, थोडासा हातावरती घसकटून घ्यायचा, जेणेकरून ओव्याचा फ्लेवर किंवा सुगंध खूप छान लागतो. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण किंवा चिमूटभर इतका खायचा सोडा घालायचा. हे सगळे जिन्नस चांगले असे मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालून ह्याचं एक चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं. आता जेव्हा बेसनचं पीठ तयार करतो ना, त्यावेळी हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नसावं, मध्यम कन्सिस्टन्सी येईल असं हे मी पीठ तयार करून घेतलंय. बरेच जण ही रेसिपी बनवताना ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरतात, पण मी तर फक्त बेसनचा वापर केलाय. तुम्ही हवं तर तांदूळ पिठीचा पण वापर करू शकता. तुम्ही जर ही रेसिपी कधी ट्राय केली असेल किंवा तुम्हाला जर ही रेसिपी माहिती असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा. आता बघा थोडं पीठ मला घट्टसर वाटते, म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घालूयात. आता ह्या रेसिपीमध्ये जेव्हा बेसनाचं पीठ तयार करतो ना, तर ते फार जास्त घट्ट असेल ना तर ती खाताना इतकी जास्त मजा येत नाही. जास्त पीठ लागतं, म्हणून मग काय करायचं, थोडं सरसरीत बॅटर ठेवायचं. वरचं जे कोटिंग असेल ना ते अगदी जर पातळ आणि कुरकुरीत असेल ना तर ही रेसिपी खाताना तितकी जास्त मजा येते. तर अगदी छानपैकी माझा पीठ तयार झालेला आहे. जास्त घट्टही नाही आहे आणि अगदी पातळ पाण्यासारखं नाही आहे. तर अशा पद्धतीने बनवून घेतले. पीठ परफेक्ट झाले का हे कसं बघायचं, तर चमच्याच्या पाठीमागच्या बाजूला पीठ चांगलं चिकटते, म्हणजे परफेक्ट झाले. झाकण ठेवून आता हे एका साईडला ठेवूयात. आता एक मस्तपैकी चटपटीत चटणी बनवूयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्यावरती मिरच्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. 1 वाटी इतकी हिरवी ताजी कोथिंबीर घातली. अर्धा इंच आल्याचे काप घातले आणि 5 ते 6 इतक्या लसणाच्या पाकळ्या. लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे. थोडासा पुदिना घालायचा, पुदिनामुळे चव खूप छान लागते. 1 चमचा आपण जिरे घालतोय. त्यानंतर 1 चमचा आपण चाट मसाला घालायचं. चवीनुसार मीठ घालूयात. आणि या चटणीला चांगला रंग यावा म्हणून मी बर्फाचे किंवा आईस क्यूब घातलेत. त्यामुळे काय होतं, ही चटणी वाटताना ना अगदी हिरवागार रंग राहतो. पाण्याचा वापर न करता ही चटणी अगदी मस्तपैकी वाटली. थोडीशी ओबडधोबड वाटली की चटणीला छान दाटसरपणा यावा म्हणून थोडी शेव घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. आता इथे मी बारीक शेव वापरले, तुम्ही तर मोठी किंवा गाठी शेव पण वापरू शकता. अगदी मस्त अशी चटणी बघा ओबडधोबड वाटून तयार झाली. ह्यामध्ये पाणी न घातल्यामुळे चटणी अगदी घट्टसर अशी तयार झाली. ह्या चटणीची चव ना चटपटीत तिखट मस्त लागते. त्यामुळेच ह्या रेसिपीची चव ना अगदी भन्नाट येते. तर टोमॅटो आपण आधी चिरून घेतले होते. चटणी तयार झाली. तर ही चटणी बघा एका चमच्यानं आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटोच्या वरच्या बाजूला लावून घेतोय. ही चटणीमुळेच ना ह्या रेसिपीची चव भन्नाट येते. त्यामुळे चटणी लावताना ना कंजूसी करू नका. थोडा जाडसर थर ह्या चटणीचा लावून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, जेव्हा ही रेसिपी करतो किंवा खातो ना तेव्हा त्याची मजा वेगळी येते. तर संपूर्ण टोमॅटो ना आपण एका बाजूला ही चटणी लावून घेऊयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला मिळतील. तर इथं बघा सगळ्या टोमॅटोना मी छान अशी चटणी लावून घेतलेली आहे. छानपैकी असं एका ट्रेमध्ये किंवा एका ताटामध्ये ठेवून द्यायचं. तोपर्यंत बेसनचे पीठ आपण भिजवून घेतलं होतं, तर ते पण छान रेस्ट झाले. मस्त बघा आपण ही रेसिपी करताना बेसन पीठ सगळ्यात आधी भिजवून घ्यायचं. कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा चेक करूयात. त्यानंतर जे टोमॅटोला आपण चटणी लावली ती टोमॅटो हे बेसन पिठामध्ये टाकून हे छान असं बेसन पीठ कोट करून घ्यायचं. आता इथं ही रेसिपी तुम्ही चमच्याने किंवा हातानेही करू शकता. गॅसवरती कढईमध्ये तेल कडकडीत तापून घेतलं आणि त्यामध्ये आपण हे टोमॅटोचे भजी मस्तपैकी मध्यम गॅसवरती फ्राय करून घेतोय. खूप मस्त लागतात. ही जी चटणी आहे ना त्यामुळेच ह्याची 100% चव अगदी चटपटीत लागते. तर तुम्ही तेल किती घातले ह्याच्यावरती तुम्ही एका वेळी 3 ते 4 असे भजी मस्तपैकी फ्राय करून घेऊ शकता. भजी एकदा तेलामध्ये सोडली की गॅस थोडा मध्यम करायचा आणि त्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनंतर ह्याची बाजू पलटी करून घ्यायची.
आता ह्या भजी ना हे कुरकुरीत होतात. आता हे कशा पद्धतीने आपण कुरकुर करतो हे पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता साधारणपणे 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये गेले, थोडेसे छान असे लालसर झाले की तेल निथून काढून घ्यायचे. आता हे लगेच खायचं नाहीये, आपण पुन्हा एकदा हे डबल वेळा तळणार आहोत. त्यामुळे काय होतं, वरची कोटिंग अगदी कुरकुरीत होते. ते काढून घेतले की पुन्हा दुसरे भजी तळून घ्यायचे. आता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेत, चमच्यानं किंवा हातानं. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीमध्ये हे भजी तळून घेऊ शकता. आपण चटणी तयार केली ना, त्या चटणीमध्ये जर पाणी घातलं असतं तर टोमॅटोवरती ते अजिबात कोटिंग बसत नाही आणि जेव्हा बेसनमध्ये घोळतो ना तेव्हा ती पूर्ण चटणी बेसनच्या पिठामध्ये जाते. तर तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण ती चटणी न पाणी घालता वाटून घेतली होती. तर आता हे पण भजी बघा छानपैकी लालसर झाले, तर हे काढून घ्यायचे. आणि पुन्हा जो आपण आधी काढलेले जे भजी होते पहिल्यांदा ते थोडेसे कोंबट झालेत. आता गॅस मोठा करायचा आणि हे भजी पुन्हा एकदा तळून घ्यायचे. डबल फ्राय केल्यामुळे काय होतं, वरचं कोटिंग ना अगदी कुरकुरीत राहतं. हे भजी ना गार झाल्यावर पण ना तितकेच मस्त आणि क्रिस्पी होतात. आता फार वेळ तळायला लागत नाही, आपण आधी तळून घेतले होते त्यामुळे वरची कोटिंग ना अगदी पटकन कुरकुरीत होते. तर छानपैकी बघा मस्त असा लालसर रंग आलाय. तेल नितळून आता हे पण भजी काढून घ्यायचे. तर हे भजी ना सुरतमध्ये खूप फेमस आहे. तर तुम्ही कधी सुरतला वगैरे गेला असाल तर रोडवरती किंवा स्ट्रीट फूडवरती ना तुम्हाला टोमॅटोला अशा प्रकारची चटणी लावलेली दिसते. मला बऱ्याचदा प्रश्न पडायचा की हे नेमकं काय आहे, पण जेव्हा खाल्लं होतं तेव्हा ते खूप आवडली होती, म्हणून आजची रेसिपी मी शेअर केली. तुम्हाला पण जर आजची रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. एक भजी कट करून पण बघूयात, जेणेकरून लक्षात येईल की आतून कसं दिसतंय. तर टोमॅटो, त्यासोबत वरची हिरवी चटणी आणि मस्तपैकी बेसनाचं कुरकुरीत आवरण एकदम मस्त लागते. तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आणि बाहेर गारेगार वातावरणाने असे गरमागरम टोमॅटो भजी तर एकदा व्हायलाच पाहिजेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि हे टोमॅटो भजी ना गरमागरम तर मस्त लागतातच, त्यासोबत गार पण व्हायला खूप मस्त लागतात. इथंही हे भजी ना मी टोमॅटो केचप सोबत सर्व केले, तुम्ही हिरव्या चटणीसोबत पण करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमधून कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपीवर भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त रहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.